नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आरोग्य विभाग भरती गट क व ड साठी मित्रांनो भारतीय राज्यघटना भाग पहिला आपण या ठिकाणी पाहणार आहोत। 100% मित्रांनो हा विचारला जाणारा टॉपिक आहे, कारण की अभ्यासक्रमामध्ये मित्रांनो मेन्शन केले की भारताची राज्यघटना म्हणजे मित्रांनो राज्यघटनेवर आधारित आरोग्य विभाग भरतीमध्ये 100% प्रश्न विचारले जाणार आहेत। तर आजचा भाग आपला पहिला असणार आहे मित्रांनो। यापूर्वी आपण आरोग्य विभाग भरती ग्रुप क व ड साठी 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, जे की मित्रांनो गणिताचे 2 व्हिडिओ आहेत, त्याच्यानंतर जीकेचे सुद्धा 2 व्हिडिओ जे की भूगोलवर आधारित महत्त्वाचे व्हिडिओ आहेत मित्रांनो। आपण आरोग्य विभाग भरती ग्रुप क व ड साठी एक महत्त्वाची सिरीज चालू केलेली मित्रांनो। या सिरीजमधून तुम्हाला 100% आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातील, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे। तर मित्रांनो, आपण जर तुम्ही आरोग्य सेवक या पदाची तयारी करत असाल, आरोग्य सेवक व आरोग्य सेविका, तर आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट आहे आरोग्य विभाग भरती 2021 म्हणून ही प्लेलिस्ट आहे। या प्लेलिस्टवर जाऊन मित्रांनो तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता। मागचे जे काही प्रश्नपत्रिका आहेत मित्रांनो त्याचं व्यवस्थितरित्या विश्लेषण केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल। तर चला मित्रांनो, वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। आज आपण भारतीय राज्यघटना भाग पहिला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर चला मित्रांनो, वेळ न लावता आता व्हिडिओची सुरुवात करूया। आरोग्य विभाग भरती ग्रुप ड व कच्या दृष्टिकोनातून मित्रांनो हा महत्त्वाचा टॉपिक असणार आहे। पहा, भारतीय राज्यघटना निर्मिती घटनाक्रम या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर पहा मित्रांनो, भारतीय राज्यघटना अभ्यासत असताना सर्वप्रथम ही भारतीय राज्यघटनाचा मूळ स्रोत कुठून आला हे आपल्याला पाहणं महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, भारताची जी काही राज्यघटना आहे ही राज्यघटना मित्रांनो या ठिकाणी सर्वात जास्त कुठल्या घटनेवर आधारित असेल तर ती इंग्लंडच्या घटनेवर आधारित महत्त्वाची राज्यघटना आहे। आणि 1935 मध्ये भारत सरकारचा जो काही कायदा आहे मित्रांनो यावर आधारित भारताची राज्यघटना या ठिकाणी निर्माण करण्यात आली। तसं जर पाहिलं तर मित्रांनो, एकूण 52 देशाचा या ठिकाणी राज्यघटनेचा अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मित्रांनो ही भारताची राज्यघटना बनवलेली आहे। आता कुठल्या राज्यघटनेकडून कुठला महत्त्वाचा घटक आपण घेतलेला आहे हे सुद्धा तुम्हाला परीक्षेला विचारलं जातं, त्यावर सुद्धा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत। तर पहा मित्रांनो, आता भारतीयांना त्यांची राज्यघटना तयार करावी असं सर्वप्रथम आव्हान कोणी केलं होतं, तर लॉर्ड बर्कनहेड यांनी केलं होतं। लक्षात ठेवा, भारतीयांना भारताची राज्यघटना जर भारताला स्वातंत्र्य द्यायचं जर असेल तर त्यांची एक राज्यव्यवस्था असली पाहिजे, कशानुसार हे राज्य करणार हे त्यांच्या ठिकाणी क्लिअर असलं पाहिजे, अशा स्वरूपाचं मत मित्रांनो या ठिकाणी इंग्लंडचं होतं। त्यामुळे इंग्लंडचे जे काही गव्हर्नर होते लॉर्ड बर्कनहेड यांनी भारतीयांना तुम्ही राज्यघटना तयार करा, त्यानुसार आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ, अशा स्वरूपाचं यांनी या ठिकाणी एक स्टेटमेंट केलं होतं। आणि त्यानुसार मित्रांनो भारताची राज्यघटना निर्मितीला सुरुवात झालेली आहे। लॉर्ड बर्कनहेड यांनी या ठिकाणी भारतीयांना आव्हान केलेलं होतं। तर पहा, संविधान सभेची पहिली स्थापना कधी झाली, तर जुलै 1946 मध्ये संविधान सभेची पहिली स्थापना झाली होती। त्याच्यानंतर पहा, संविधान सभेची जी काय पहिली बैठक आहे, संविधान सभेची जी काय पहिली बैठक आहे 9 डिसेंबर 1946 रोजी भरली होती। महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, खूप वेळेस परीक्षेला प्रश्न विचारला, एक संविधान सभेची पहिली बैठक केव्हा भरली होती, तर संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी भरली होती। संविधान सभेच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते, तर ते सचिंद्रनाथ सिन्हा हे संविधान सभेच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष होते, हे लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष कोण होते असा सुद्धा जर प्रश्न आला तर सचिंद्रनाथ सन्याल हे संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष होते। आणि संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते अशा स्वरूपाचा जर प्रश्न जर आला तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे कायमस्वरूपी म्हणजे परमनंट अध्यक्ष होते। लक्षात ठेवा, त्यांची निवड 11 डिसेंबर 1946 रोजी झाली होती। 11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली होती। आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे मित्रांनो पहिले राष्ट्रपती आहेत। डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत। लक्षात ठेवा, ग्रुप डला सरळ प्रश्न विचारला जाईल की भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते, तर भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते। आतापर्यंत सर्वात जास्त राष्ट्रपती पद कोणी भूषवलेले आहे, तर ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भूषवलेले, एकूण 2 वेळा भारताचे राष्ट्रपती पद भूषवलेलं आहे। आता या ठिकाणी असा एक प्रश्न निर्माण होतो की भारताचा राष्ट्रपती हा किती वेळेस राहू शकतो, तर मित्रांनो भारताचा राष्ट्रपती हा कितीही वेळेस राहू शकतो। लक्षात ठेवा, म्हणजे तोच व्यक्ती भारताचा किती वेळेस राष्ट्रपती राहू शकतो, लक्षात ठेवा। परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये असा उल्लेख केलेला नाही की राष्ट्रपती जे काही पद आहे म्हणजे राष्ट्रपती हा किती वेळेस भारताचा राष्ट्रपती राहू शकतो, जितक्या वेळेस निवडून येईल तितक्या वेळेस तो राहू शकतो। लक्षात ठेवा, आता अमेरिकेचं जर पाहिलं तर मित्रांनो अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष फक्त 2च वेळा होता येतं, 2 वेळाच्या नंतर त्या व्यक्तीला राष्ट्राध्यक्ष होता येत नाही। लक्षात ठेवा, अमेरिकेचा जर विचार केला तर। त्याच्यानंतर पहा,
संविधान सभेची जे मसुदा समिती आहे, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर मसुदा समितीचे अध्यक्ष मित्रांनो, तुम्हाला सर्वांना हा प्रश्न माहीत असेल मित्रांनो, व्हेरी IMP असलेला प्रश्न आहे, खूप वेळेस परीक्षेला विचारलेला आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांची निवड कधी झाली? 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. कधी? 29 ऑगस्ट 1947 रोजी. तारीख लक्षात ठेवा. आगामी काळामध्ये होणाऱ्या पोलीस भरतीला मित्रांनो सर्व पॉईंट हे अतिशय महत्त्वाचे आणि परीक्षाभिमुख आहेत. त्याच्यानंतर पहा, आता संविधानाला मंजुरी केव्हा देण्यात आली? संविधानाला मंजुरी केव्हा देण्यात आली? तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधानाला मंजुरी देण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. संविधानाला मंजुरी केव्हा देण्यात आली किंवा स्वीकृत कधी करण्यात आलं, अशा स्वरूपाचा जर तुम्हाला प्रश्न आला तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकृत करण्यात आली किंवा भारतीय संविधानाला मंजुरी देण्यात आली. आता भारतीय राज्यघटनेला संविधानाला जी काही मंजुरी 26 नोव्हेंबर 1949 रोजी दिली, परंतु भारतीय राज्यघटनेची म्हणजे अंमलबजावणी कधी झाली किंवा त्याची लागू कधी झाली? तर मित्रांनो ती लागू झालेली आहे 26 जानेवारी 1950 रोजी. मित्रांनो हा जो काही पॉईंट आहे हा परीक्षेला खूप वेळेस विचारलेला आहे, कन्फ्यूज केलं जातं. लक्षात ठेवा, जर तुम्हाला विचारलं भारतीय राज्यघटना अंमलात केव्हा आली तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? 26 जानेवारी 1950 रोजी. भारतीय संविधानाला मंजुरी केव्हा देण्यात आली किंवा स्वीकृत कधी करण्यात आलं? तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना या ठिकाणी स्वीकृत करण्यात आली किंवा त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, हे 2 पॉईंट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. आता जाऊयात आपण मित्रांनो पुढच्या या ठिकाणी पॉईंटकडे. पुढचं पॉईंट आहे भारताचे चिन्ह. आता भारताची जी काही महत्त्वाची चिन्ह आहेत मित्रांनो हे सुद्धा परीक्षेला विचारले जातात, त्यामुळे लक्षात ठेवायचे. पहा, आपला जो काही राष्ट्रध्वज आहे हा तिरंगा आहे. कसा आहे मित्रांनो? आपला राष्ट्रध्वज तिरंगा आहे. आता याचा आकार जर तुम्हाला विचारला तर आकार आहे मित्रांनो 3:2 याचा आकार आहे. लक्षात ठेवा, म्हणजेच मित्रांनो जी काही याची लांबी आहे 3 आणि रुंदी आहे मित्रांनो 2. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. ही जी काही तुम्हाला आकार हा परीक्षेला विचारला जातो. आता पहा, या ठिकाणी जर पाहिलं तर 14 ऑगस्ट 1947 रोजी या ठिकाणी राष्ट्रध्वजाला मान्यता देण्यात आली. कधी? पहा, 14 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्रध्वजाला मान्यता देण्यात आली. तर 14 ऑगस्ट हा जगामध्ये कुठल्या देशाचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. 14 ऑगस्ट कोणत्या देशाचा या ठिकाणी स्वातंत्र्य दिन आहे? जसं की मित्रांनो भारताचा जो स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट आहे, तसं 14 ऑगस्ट हा कोणत्या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा पॉईंट पहा, आता आपलं जे काही राष्ट्रगीत आहे मित्रांनो, राष्ट्रगीत या ठिकाणी जनगण मन 24 जानेवारी 1950 रोजी याला मान्यता देण्यात आली. त्याच्यानंतर राष्ट्रीय गीत जे आहे मित्रांनो ते आहे वंदे मातरम. आता वंदे मातरम कशातून घेण्यात आले? तर वंदे मातरम उपनिषदातून घेण्यात आले. कोणत्या? तर कुपमुंडोक या उपनिषदातून घेण्यात आलेले. त्याच्यानंतर पहा, भारताचे बोधचिन्ह कुठलं आहे? तर सारनाथ येथील अशोक स्तंभावरील सिंहाची जी काही प्रतिकृती आहे ते भारताचं बोधचिन्ह आहे. त्याच्यानंतर भारताचं बोधवाक्य कोणतं आहे? तर मंडूक उपनिषदातील सत्यमेव जयते हे या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पहा, राष्ट्रीय नदी कोणती आहे? तर राष्ट्रीय नदी आहे मित्रांनो गंगा. राष्ट्रीय पेय कुठलं आहे? तर राष्ट्रीय पेय मित्रांनो चहा. राष्ट्रीय जलचर प्राणी हा मित्रांनो तलाठी भरतीला प्रश्न विचारला होता की राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? तर तो आहे मित्रांनो डॉल्फिन. हा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर राष्ट्रीय फळ कुठलं आहे? तर राष्ट्रीय फळ आहे मित्रांनो या ठिकाणी आंबा. लक्षात ठेवा. राष्ट्रीय विरासत म्हणजे मित्रांनो वारसा हक्क प्राणी कुठला आहे? तर तो आहे मित्रांनो हत्ती. आता या ठिकाणी मित्रांनो तलाठी भरतीला असा एक प्रश्न विचारला होता की माळढोक हा पक्षी कोणत्या राज्याचा राज्य पक्षी आहे? तर माळढोक हा मित्रांनो राजस्थान या राज्याचा राज्य पक्षी आहे. लक्षात ठेवा. तर या ठिकाणी हत्ती हा कोणत्या राज्याचा राज्य प्राणी आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर हत्ती हा जो काही मित्रांनो कोणत्या राज्याचा राज्य प्राणी आहे? तर या ठिकाणी कर्नाटक या राज्याचा राज्य प्राणी हत्ती आहे. लक्षात ठेवा. म्हणजे कुठल्या राज्याचा कुठला प्राणी आहे हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाईल. कुठल्या राज्याचा राज्य पक्षी कुठला आहे हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाईल. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा, राष्ट्रीय खेळ कुठला आहे? तर राष्ट्रीय खेळ मित्रांनो आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ आहे हॉकी. राष्ट्रीय प्राणी जर विचारलं तर राष्ट्रीय प्राणी आहे मित्रांनो वाघ. आता 1972 म्हणजेच 1972 आणि 73 या कालावधीमध्ये मित्रांनो भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून या ठिकाणी वाघाला मान्यता देण्यात आली. वाघाला मान्यता देण्यात तर याच्यापूर्वी म्हणजे 1972 पूर्वी महाराष्ट्र राज्याचा 1972 पूर्वी भारताचा राज्य प्राणी कुठला होता हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. म्हणजे 1972च्या अगोदर भारताचा जो काही राज्य प्राणी वेगळा होता. 1972 मित्रांनो या ठिकाणी कैलास संकेला यांच्यानुसार मित्रांनो या ठिकाणी 1972 पासून वाघ हा भारताचा राज्य प्राणी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी वाघाच्या राष्ट्रीयकरणाचे जनक म्हणून कैलास संकेला यांना ओळखलं जातं. लक्षात ठेवा. राष्ट्रीय फूल कुठलं आहे? तर राष्ट्रीय फूल आहे मित्रांनो कमळ.
भारताचं राष्ट्रीय फूल कुठलं आहे तर कमळ. आणि महाराष्ट्र राज्याचं राज्यफूल जर विचारलं तर ते मित्रांनो मोठा बोंडारा. मोठा बोंडारा हे महाराष्ट्र राज्याचं राज्यफूल आहे, लक्षात ठेवा. आणि राष्ट्रीय फूल जर विचारलं तर कमळ आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय पक्षी कुठला आहे तर राष्ट्रीय पक्षी आहे मित्रांनो मोर. आणि महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी किंवा राज्यपक्षी कुठला आहे तर राज्यपक्षी जर विचारलं महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कुठला आहे तर तो आहे मित्रांनो हरावत. महाराष्ट्र राज्याचा या ठिकाणी राज्यप्राणी. राज्यपक्षी जर विचारलं तर तो आहे मित्रांनो हरावत. आणि राज्यप्राणी महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी जर विचारलं तर तो आहे मित्रांनो शक्रुखार ही महाराष्ट्र राज्याची राज्यप्राणी ही कुठे आढळते तर मित्रांनो भीमाशंकर अभयारण्यामध्येही आढळते. तर भीमाशंकर अभयारण्य महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, असाच प्रश्न खूप वेळेस विचारला आहे की महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी म्हणून शक्रू असून महाराष्ट्र राज्याच्या भीमाशंकर या अभयारण्यामध्ये आढळतो. तर भीमाशंकर या अभयारण्य महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढचा पॉईंट पाहूयात आपण. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये या ठिकाणी पाहूयात. तर भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये पाहत असताना भारतीय राज्यघटना ही जगामध्ये सर्वात मोठी राज्यघटना आहे, लक्षात ठेवा. भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. कोणत्या देशाची राज्यघटना अलिखित आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कोणत्या राज्याची राज्यघटना लिखित आहे? भारताची राज्यघटना लिखित असून ही जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे. हा महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. दुसरा महत्त्वाचे वैशिष्ट्य आहेत अंशतः परिरूढ व बहुधा लवचिक स्वरूपाची ही राज्यघटना आहे. म्हणजेच मित्रांनो भारतीय राज्यघटनेमध्ये तुम्ही बदल करू शकता, पण मूळ जी काही चौकट आहे त्यामध्ये तुम्ही बदल करू शकत नाहीत. म्हणजे काळाच्या बदलानुसार तुम्ही भारतीय राज्यघटनेमध्ये बदल करू शकतात. भारतीय राज्यघटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे तर मित्रांनो भारतीय राज्यघटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे? पहिलं ऑप्शन देतो तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाला भारतीय राज्यघटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार आहे. 2 नंबरचं ऑप्शन देतो तुम्हाला भारतीय राज्यघटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार या ठिकाणी संसदेला आहे, संसद. त्याच्यानंतर 3 नंबरचा ऑप्शन आहे भारतीय राज्यघटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार या ठिकाणी विधानसभेला आहे. आणि 4 नंबरचा ऑप्शन देतो भारतीय राज्यघटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार केवळ आणि केवळ या ठिकाणी खासदारांना आहे. अशा स्वरूपाचे 4 ऑप्शन तुम्हाला दिले. तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की भारतीय राज्यघटनेमध्ये बदल कोण करू शकतो किंवा भारतीय राज्यघटनेमध्ये जे काही कायदे निर्माण केले जातात हे कायदे कोण निर्माण करू शकतो हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. 4 पर्याय तुमच्यासमोर मी दिलेले आहेत. आता या ठिकाणी पहा, जनता सार्वभौमत्व असून सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष व लोकशाही गणराज्य ही भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य आहे. म्हणजे मित्रांनो भारत देश या ठिकाणी धर्मनिरपेक्ष असलेला देश आहे, लक्षात ठेवा. म्हणजेच भारतामध्ये कुठलाही धर्म या ठिकाणी राष्ट्रीय धर्म म्हणून गणला जात नाही. सर्व धर्मांना मित्रांनो समान न्याय भारतामध्ये दिला जातो, लक्षात ठेवा. म्हणजे भारत हे या ठिकाणी मित्रांनो धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, लक्षात ठेवायचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. त्याच्यानंतर पहा एकेरी नागरिकत्व आणि सार्वत्रिक प्रौढ मताधिकार. आता या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो भारताचं जे काही नागरिकत्व आहे एकेरी स्वरूपाचं नागरिकत्व आहे. जसं की मित्रांनो आपण या ठिकाणी पहा भारताचे नागरिक सर्वप्रथम भारताचे नागरिक आहोत, त्याच्यानंतर आपण राज्याचे नागरिक आहोत, लक्षात ठेवा. म्हणजे सर्वप्रथम आपल्याला जर विचारलं तर तुम्ही कोणत्या देशाचे नागरिक आहात तर आपण या ठिकाणी भारत म्हणतो, पण असं म्हणणार नाही आपण की आम्ही महाराष्ट्र राज्याचे या ठिकाणी नागरिक आहोत. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम आपण एकेरी नागरिकत्व म्हणजे आपण सर्वजण जे कुठल्याही राज्यामध्ये जरी राहत असलो तरीसुद्धा शेवटी आपण भारतीय आहोत. अमेरिकेमध्ये जर पाहिलं तर मित्रांनो जसं की मित्रांनो अमेरिकेमध्ये एकूण 50 घटक राज्य आहेत, 50 घटक राज्य आहेत. तर अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्व आहे, म्हणजे राज्याचं नागरिकत्व वेगळं आणि या ठिकाणी अमेरिकेचं नागरिकत्व वेगळं. म्हणजे भारतामध्ये मात्र तसं नाही, भारतामध्ये एकच नागरिकत्व आहे ते म्हणजे भारतीय नागरिकत्व. ठीक आहे, पुढे पहा. आता इतर राज्यघटनेतील चांगल्या तत्वाचा स्वीकार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, यावर वारंवार परीक्षेला प्रश्न विचारले जातात. मूलभूत अधिकार आपण कोणत्या देशाकडून घेतले, त्याच्यानंतर जे काही मित्रांनो आपण या ठिकाणी मार्गदत्तत्व कोणत्या देशाकडून स्वीकारले, केंद्रसूची राज्यसूची या सूच्या कोणत्याकडून देशाकडून घेतलेली, यावर आधारित मी सेपरेट तुम्हाला व्हिडिओ या ठिकाणी बनवून देणार आहे मित्रांनो. कारण की हा जो काही महत्त्वाचा पॉईंट आहे की इतर राज्यघटनेवरून जे काही महत्त्वाचे पॉईंट आपण घेतलेले जसे की राष्ट्रपती कोणाकडून घेतले, उपराष्ट्रपती कोणाकडून घेतले, अशा स्वरूपाचे मित्रांनो प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जातात. त्यामुळे मित्रांनो त्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. जसे की मित्रांनो आता जे काही 3 प्रकारच्या सूची आहेत, एक म्हणजे केंद्रसूची, त्याला संघसूची असं सुद्धा म्हटलं जातं. दुसरी म्हणजे मित्रांनो घटक राज्यसूची, त्याच्यानंतर तिसरी आहे मित्रांनो समवर्त सूची. हे जे काही 3 प्रकारच्या सूची आहेत मित्रांनो, ह्या 3 सूची आपण कोणाकडून ऑस्ट्रेलिया देशाकडून घेतलेल्या आहेत. नियोजन कोणाकडून घेतलेले, आता मित्रांनो हा जो काही डिस्कस जर केलं तर हा पॉईंट थोडासा महत्त्वाचा आहे, त्यामुळे मी याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा
भारताने संसदीय शासन प्रणालीचा स्वीकार केला असून संसदेची श्रेष्ठता मान्य आहे. म्हणजे मित्रांनो भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. भारताने कशाचा संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे तर संसदीय शासन पद्धतीचा उगम म्हणून कोणता देश ओळखला जातो किंवा संसदीय शासन पद्धतीची जननी म्हणून कोणता देश ओळखला जातो तर तो देश मित्रांनो ब्रिटन म्हणजे इंग्लंड. ब्रिटन म्हणजेच मित्रांनो इंग्लंड हा देश संसदीय शासन पद्धतीची जननी म्हणून ओळखला जातो आणि इंग्लंड या देशाकडून आपण संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. आता संसदीय शासन पद्धती म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी पहा संसद ही सर्वोच्च स्थानी असते कायदा करणारी. त्याच्यानंतर मित्रांनो खाली लोकसभा, त्याच्यानंतर राज्यसभा आणि राष्ट्रपती अशा तिघांचा समावेश संसदेमध्ये होत असतो. लक्षात ठेवायचा आहे. हा सुद्धा एक महत्त्वाचा सेपरेट पॉईंट आहे मित्रांनो, तो सुद्धा आपण संसद या टॉपिकमध्ये डिस्कस करूयात. त्याच्यानंतर पहा संविधानानुसार अंतिम सत्ता भारतीय जनतेकडे प्रदान करण्यात आली आहे. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. प्रश्न तुम्हाला सरळ विचारला जाईल ग्रुपडाला, संविधानानुसार अंतिम सत्ता कोणाकडे देण्यात आलेली आहे. मग पहिलं ऑप्शन दिलं जाईल तुम्हाला या ठिकाणी संसदेकडे, 2 नंबरचं ऑप्शन दिलं जाईल राष्ट्रपतीकडे, 3 नंबरचं ऑप्शन दिलं जाईल सर्वोच्च न्यायालयाकडे आणि 4 नंबरचं ऑप्शन दिलं जाईल मित्रांनो जनतेकडे. तर मित्रांनो पहा भारताची अंतिम सत्ता कोणाकडे आहे तर ती आहे मित्रांनो भारतीय जनतेकडे अंतिम सत्ता आहे. आणि हा पॉईंट महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी राज्यघटनेमध्ये जे काही स्वीकृत करण्यात आला तर मित्रांनो हा पॉईंट मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी हा पॉईंट महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये ॲड केलेला आहे. कारण की मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं म्हणणं असं होतं की भारतामध्ये जी काही जनता आहे ही जनताच अंतिम सत्ता त्यांच्या हातामध्ये असली पाहिजे. जर राज्यकर्त्याच्या हातामध्ये जर या ठिकाणी सर्व सत्ता जर गेली तर या ठिकाणी मित्रांनो ते जनतेवर अन्याय करू शकतील किंवा ते त्यांचं मत बदलू शकतील, हे लक्षात ठेवा. त्यामुळे अंतिम सत्ता ही जनतेकडेच असली पाहिजे असं मत मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं होतं आणि त्यांनी त्यानुसार अंतिम सत्ता ही भारतीय जनतेकडे देण्यात आली. आता तुम्ही म्हणाल की अंतिम सत्ता भारतीय जनतेकडे कशी देण्यात आलेली आहे. आता एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. आता जे काही मतदान आहे मित्रांनो, आपण सर्वजण जो काही मतदान करतो तर हे मतदान मित्रांनो या ठिकाणी गुप्त मतदान पद्धती म्हणजे तुम्ही कोणाला मतदान केलं हे कोणालाही कळत नाही अशा स्वरूपामध्ये मित्रांनो ही गुप्त ठेवण्यात आलेलं आहे. आणि या मतदानानुसारच कोणता पक्ष सत्तेवर येणार हे ठरलं जातं. म्हणजे मित्रांनो जनता ही शेवटी कुठल्या पक्षाला सत्तेमध्ये आणायचं आणि कुठल्या पक्षाला सत्तेपासून दूर ठेवायचं हा जो काही महत्त्वाचा अधिकार आहे कोणाकडे आहे तर हा जनतेकडे आहे. त्यामुळे भारतीय राज्यघटनेचा महत्त्वाचा जो काही मित्रांनो म्हणजे अंतिम सत्ता कोणाकडे असेल तर ती जनतेकडे आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर पहा भारतीय घटनेचे प्रतिबिंब सरनाम्यामध्ये देण्यात आले. आता भारतीय राज्यघटनेचा जो काही सरनामा आहे जो की आम्ही भारताचे लोक आहोत, भारताचे जे काही लोक आहोत ते आपण जे पाहत आहोत ती भारतीय राज्यघटनेचा जो काही सरनामा आहे म्हणजे भारतीय राज्यघटनेची जी काही प्रस्ताविका आहे याच्यामध्ये याचं प्रतिबिंब देण्यात आले. म्हणजे भारतीय राज्यघटना कशा स्वरूपाची याचा जो काही सार आहे तो कशामध्ये दिलेला आहे हा दिलेला आहे मित्रांनो या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेमध्ये दिले. त्याला सरनामा असं सुद्धा म्हटलं जातं. भारतीय राज्यघटनेचा आत्मासुद्धा असं सुद्धा सरनाम्याला म्हटलं जातं. तर पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या कलम 32ला भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हटलेला आहे. लक्षात ठेवा. आता भारतीय राज्यघटनेमध्ये जी काही सरनामा आहे किंवा भारतीय राज्यघटनेची जी काही उद्देशपत्रिका आहे तर ही कोणी लिहिली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जो की आपण पहा आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम ही जी काही स्वरूपाची जी काही भारताची राज्यघटनेची काही प्रस्ताविका आहे ही कोणी लिहिली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याच्यानंतर पहा भारतात बहुपक्षीय प्रणाली स्वीकृत करण्यात आली. पहा भारतामध्ये अनेक प्रकारचे पक्ष आहेत. कुठल्याही पक्षाला आता पहा काही राष्ट्रीय पक्ष आहेत, काही राज्य पक्ष आहेत, अशा स्वरूपाचे वेगवेगळे पक्ष आहेत. परंतु भारतामध्ये बहुपक्षीय पद्धती आहे म्हणजे केवळ 2च पक्ष, एकच पक्ष अशा स्वरूपाचा पक्ष नाही. भारतामध्ये बहुपक्षीय प्रणाली स्वरूपाचा स्वीकार करण्यात आला. तुम्हाला माहीत असेल जसे की पहा राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष आहे, त्याच्यानंतर राष्ट्रीय काँग्रेस झाल्याच्यानंतर भाजपसुद्धा आहे. वेगवेगळ्या प्रकारचे मित्रांनो पक्ष आहेत जसे की शिवसेना आहे, त्याच्यानंतर तृणमूल काँग्रेस आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्वरूपाचे जे काही पक्ष आहेत मित्रांनो ह्या भारत देशामध्ये आहे आणि ते आपली निवडणूक या ठिकाणी लढवत असतात. म्हणजे मित्रांनो बहुपक्षीय प्रणाली या ठिकाणी स्वीकृत करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पहा आता इंग्लंडमध्ये पक्ष पाहिलं तर द्विपक्षीय प्रणाली, एक हुजूर पक्ष आणि मजूर पक्ष अशा स्वरूपाचे 2 पक्ष इंग्लंडमध्ये आहेत. परंतु भारतामध्ये बहुपक्षीय पद्धती आहे. पहा जनतेने निवडून दिलेल्या व लोकसभेत बहुमत असणाऱ्या पक्षाची सत्ता येते. म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, आता सत्ता कोणाच्या हातामध्ये जाईल की अंतिम सत्ता ही जनतेच्या हातामध्ये. कशी तर ती मतदानाद्वारे अंतिम सत्ता ही जनतेच्या हातामध्ये दिलेली आहे. कारण की जनता ज्या पक्षाला बहुमत प्राप्त करून देईल तो पक्ष या ठिकाणी सत्तेमध्ये बसेल. यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यालाच काय म्हटलं जातं तर अंतिम सत्ता ही जनतेकडे कशी आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यानंतर पहा भारत हा अमेरिकेप्रमाणे संघराज्य नसून राज्याचा संघ आहे. म्हणजे भारत हा अमेरिकेप्रमाणे
संघराज्य नसून राज्याचा संघ आहे, लक्षात ठेवा. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. आता भारतामध्ये एकूण घटक राज्य जर विचारले तर तुम्हाला 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश या ठिकाणी आपल्या भारत देशामध्ये आहे, तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. आता भारतीय राज्यव्यवस्था हा महत्त्वाचा पॉईंट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. हे 2-3 पॉईंट या ठिकाणी आपण घेऊयात, जे काय राहिलेले 2-3 पॉईंट आहेत या PDF मधले. तर पहा, आपला देश भारत व इंग्रजी भाषेत इंडिया या नावाने ओळखला जातो. आपला जो काही देश आहे मित्रांनो, भारतामध्ये भारत देश हा भारत आणि इंडिया या नावाने ओळखला जातो. म्हणजेच मराठीमध्ये त्याला भारत म्हणता येईल, त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये त्याला इंडिया म्हणता येईल, हिंदीमध्ये त्याला हिंदुस्तान म्हणता येईल. अशा स्वरूपाचं मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे नावं आपल्या भारत देशाला आहेत. म्हणजे जगामध्ये सर्वात जास्त नाव असलेला देश कुठला असेल तर तो आहे मित्रांनो आपला भारत देश. भारत देशाला जगामध्ये सर्वात जास्त नाव आहेत. आता अमेरिकेला एकच नाव आहे मित्रांनो, अमेरिका. परंतु भारताला काय नाव आहे तर भारत हे सुद्धा नाव आहे, इंडिया हे सुद्धा नाव आहे, हिंदुस्तान हे सुद्धा नाव आहे. तर परत मित्रांनो भारत देशाला बरेच काही नाव, आर्य या नावाने सुद्धा आपला भारत देश ओळखला जातो. त्याच्यानंतर पहा, भारत हा संघराज्य नसून तो राज्याचा संघ आहे. भारत हा संघराज्य नसून तो राज्याचा संघ आहे. हे तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी विधान चूक का बरोबरसाठी विचारलं जाऊ शकतो. लक्षात ठेवा, भारत हा राज्याचा संघ नसून तो या ठिकाणी राज्याचा संघ आहे. लक्षात ठेवा, भारत हा संघराज्य नसून तो राज्याचा संघ आहे. तो काय राज्याचा संघ आहे, लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर पहा पुढचा मुद्दा, भारतीय संघराज्यात नवीन प्रांताचा समावेश करणे किंवा नवीन राज्य निर्मिती करण्याचा अधिकार या ठिकाणी कोणाला देण्यात आलेला आहे तर तो मित्रांनो संसदेला देण्यात आलेला आहे. म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आता जसं की मित्रांनो उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, जसं की मित्रांनो आपला महाराष्ट्र राज्य आहे, ठीक आहे. आता महाराष्ट्र राज्याचं क्षेत्रफळ कमी करायचं, महाराष्ट्र राज्याचं क्षेत्रफळ वाढवायचं, महाराष्ट्र राज्यामधून कुठला भाग वेगळा करायचा, हा जो अधिकार कोणाला आहे तर तो संसदेला आहे. जसं की मित्रांनो या ठिकाणी पूर्वी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश हे राज्य एकत्र होते, त्याच्यानंतर मध्य प्रदेश हे राज्य महाराष्ट्रामधून वेगळं झालेलं आहे. जसं की मित्रांनो पहा, आता छत्तीसगडमधून कोणतं राज्य वेगळं झालेलं हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट, जसं की मित्रांनो आता जो काय आपलं महाराष्ट्र राज्य आहे तर महाराष्ट्रामधून विदर्भ हे या ठिकाणी वेगळं राज्य निर्माण करा अशा प्रकारचा जो काही सूर निघून आहेत किंवा महाराष्ट्रामधून अशा प्रकारे महाराष्ट्र राज्याचे 2 भाग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाते. तरी हा जो काही प्रयत्न आहे करण्याचा जो काही अंतिम अधिकार कोणाला आहे किंवा नवीन राज्य निर्माण कोण करू शकतं तर ती संसद करू शकते. कोण करू शकतं? संसद करू शकतो. म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्र राज्यामधून जर विदर्भ हे वेगळं राज्य निर्माण करायचं असेल तर तो अंतिम अधिकार कोणाकडे आहे तो संसदेकडे. म्हणजे एखाद्या राज्याचं नाव बदलणं, एखाद्या राज्याच्या सीमा बदलणं किंवा एखाद्या राज्यामधून दुसरं नवीन राज्य निर्माण करणं हा अंतिम अधिकार कोणाला आहे तर तो संसदेला आहे. कोणाला आहे मित्रांनो? संसदेला आहे. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. असा महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. आता भारतामध्ये 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो भारतीय राज्यघटनेचा भाग पहिला आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. महत्त्वाचे पॉईंट या ठिकाणी डिस्कस करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि जे काही पॉईंट महत्त्वाचे आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्यावर मी जास्तीत जास्त फोकस मारलेला आहे, जेणेकरून मित्रांनो आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. जे काही महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगितले सर्व मुद्दे मित्रांनो परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत, नोट डाऊन करा किंवा मित्रांनो हा व्हिडिओ 2 ते 3 वेळेस पहा, म्हणजे तुम्हाला याचा ठिकाणी तुमच्या लक्षात राहील. आणि या ठिकाणी मित्रांनो परीक्षेला जर प्रश्न आला तर तुम्हाला 100% याचे मार्क येतील आणि अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातील याची 100% मी तुम्हाला खात्री देतो. तर मित्रांनो हा होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.